नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपल्याला बनवायचे आहे पळीपापड। उपवासासाठी साबुदाणा न वापरता तरीसुद्धा पांढरे शुभ्र असे डबल फुगणारे म्हणजे फुलणारे असे पळीपापड बनवायचे आहेत। अगदी झटपट 15 मिनिटाच्या आत। काहीही वेळ न लागता व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल। त्यासाठी आपल्याला घ्यायचे आहे बटाटे 1 किलो। 1 किलो बटाट्यापासून आपल्याला ही रेसिपी बनवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायचे आहे भगर। भगर म्हणजे वरईचे तांदूळ। हे अर्धा किलो घालायचे आहे। अर्धा किलो वरईचे तांदूळ आणि 1 किलो बटाटे हे परफेक्ट मेजरमेंट आहे। आता पुढे काय करायचं आहे पहा। आपल्याला बटाटे असेच वाफवायचे नाही, साल काढून घ्यायची आहे आणि नंतर करायचे आहेत। असे सगळ्या बटाट्यांचे आपण साल काढून घेऊ आणि त्याचे काप करून घ्यायचे म्हणजे तुकडे। झटपट होते ही रेसिपी आणि काहीही आपल्याला कंटाळा न येणारी रेसिपी आहे। ना पापड लाटायचे का ना काही, एकट्याने 15 मिनिटात हे पापड तयार होतात। आता बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आणि आपण पाण्यामध्ये बटाट्याचे तुकडे करून ठेवायचे आहेत म्हणजे आपले बटाटे काळे पडत नाही। जास्त बारीकही तुकडे करायचे नाही, मीडियम आकारात तुकडे करून घ्यायचे हे पहा। आणि स्वच्छ धुवून आपल्याला आता कुकरमध्ये घालून घ्यायचे आहेत। एक मोठा कुकर घ्या आणि त्यामध्ये बटाटे घालून घ्या। स्वच्छ धुवून घेतलेलेच आहेत आपण पाण्यामध्ये। आणि कुकरमध्ये घातल्यानंतर आपल्याला वरईचे तांदूळसुद्धा धुवून घ्यायचे आहेत अर्धा किलो। 1 किलो बटाटे, अर्धा किलो भगर किंवा वरईचे तांदूळ। आता मैत्रिणींनो, पाणी किती घालायचं आहे? जेवढं हे मटेरियल आहे त्याच्यापेक्षा दुप्पट पाणी घालायचं आहे। आपल्याला पळीपापड बनवायचे आहे, त्यामुळे पातळ होण्याचं टेन्शन घ्यायचं नाही। आता त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि मैत्रिणींनो, आपले पापड पांढरे शुभ्र कसे होणार हे तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता आपण गॅसवरती ठेवलेलं आहे आणि पाणी भरपूर घातलेलं आहे। एक शिट्टी व्हायच्या आतच बंद करायचं आहे, नाहीतर आपला तांदूळ असतो तो खाली चिटकला जातो। शिट्टी न होता जरा जरा शिट्टी वाजायला लागली का गॅस बंद करून टाकायचा आहे। आणि थंड झालं का आपल्याला हे वर खाली करून हे पहा, आपले तांदूळ आणि बटाटे शिजलेले आहेत वरईचे। आता छान हलवून बटाटे शिजले काय मी दाखवते तुम्हाला। शिजलेला आहे पहा आणि तांदूळसुद्धा शिजलेला आहे। आता एका मोठ्या परातीमध्ये आपल्याला हे सगळं ओतून घ्यायचं आहे। ओतून का घ्यायचं आहे? हे गरमागरम आहे, ते आपल्याला मिक्सरला लावायचं आहे। मिक्सरला गरम नाही लावायचं, नाहीतर मिक्सर आपला खराबही होतो। त्यामुळे थंड करून घ्यायचं हे पहा। आता थंड झाल्यानंतर ते आळलेलं आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊ। मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्यानंतर थोडं आपल्याला त्यामध्ये पाणीही ओतून घ्यायचं आहे म्हणजे अगदी बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे, जसं आपण डोस्याला बॅटर करतो त्याप्रमाणे। थोडं थोडं घ्यायचं आहे, मोठं भांडं घ्यायचं म्हणजे पटकन होईल। हे पहा, घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाणीही ओतून घ्यायचं आहे। आता ह्याप्रमाणे बॅटर झालं पाहिजे पहा, मी ओतून दाखवते तुम्हाला, त्याप्रमाणे झालं पाहिजे। आता सगळं वाटून घेतल्यानंतर पुढची काय कृती आहे ते पाहू।
अगदी रसरशीत म्हणजे मऊ एकदम आपण मलाई असं वाटून घ्यायचं आहे. आणि झालेलं आहे आपलं वाटून. पहा किती झालेलं आहे, अख्खं घमेलं भरलेलं आहे. भरपूर पापड होतात आपल्या अर्धा किलो वरीच्या तांदळापासून. आता त्यासाठी मिरच्या घ्यायच्या आहेत आणि आलं वाटून घ्यायचं. एकदम बारीक नाही केलं तरी चालेल. आपला उपवासाला करणार आहोत म्हणून आपल्याला आलं आणि मिरचीच घालायची आहे. मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि छान असं हलवून घ्यायचं आहे. मीठ, मिरची, आलं एकजीव करायचं आहे त्यामध्ये चमच्याने हलवून. आणि आता एक ट्रिक सांगणार आहे तुम्हाला. मैत्रिणींनो, आपल्याला जिरं घालायचं आहे याच्यामध्ये. पण जिरं आपण आत्ता घालायचं आहे. आपल्याला ना मिरची वाटताना घालायचं, नाही बटाटा आणि वरीचे तांदूळ शिजवताना घालायचं आहे. वरून तुम्ही जिरं घाला म्हणजे आपलं पापड पांढरे शुभ्र राहतात. जिऱ्यामुळे पापड पिवळे पडतात, त्यामुळे आपण वरून जिरं घालायचं आहे. जर तुम्हाला उपवासाला चालत नसेल तर जिरं नाही घातलं तरीही सुद्धा चालेल. पण इतके छान होतात हे पापड. तेलात टाकल्या छान डब्बल फुगतात आणि क्रिस्पी कुरकुरीत असे होतात. आता आपण पळी पापड म्हटल्यावरती पळी एक शेट करून घ्यायची. त्याच पळीने सगळे आपण पापड घालून घ्यायचे आहेत. कारण ती पळी घेतली भरून का तेवढेच पापड एका साईजचे होणार, ना मोठा होणार ना बारीक होणार. म्हणून आपल्याला एक पळी सेट करून घ्यायची आहे. छान पळी पापड आपण घालून घ्यायचे आहेत व्यवस्थित. मैत्रिणींनो, आपल्याला एकट्याने हे काम करू शकतो अशी 15 मिनटात होणारी ही रेसिपी आहे. तीसुद्धा 15 मिनटाच्या आतच होणारी आहे. करून पहा. आवडली तर रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. आता मी हे सगळे पळी पापड घालून घेते आणि नंतर तुम्हाला व्हिडिओ दाखवते का आपले पळी पापड कसे घालून घेतलेले आहेत. मैत्रिणींनो, अगदी सोपी रेसिपी आहे. ज्यांना पापड येत नसतील ते सुद्धा करू शकतील. इतकी भारी आपले पापड होतात. आता आपले पापड दुसऱ्या दिवशी पलटी करून घ्यायची असेल. हे पहा, पलटी करून झालेले आहे आणि पापड आपले सुकले सुद्धा आहेत. 2 दिवसात सुकून तयार होतात आपले पापड, खायला तयार. अगदी पांढरे शुभ्र पाणीदार असे पापड झालेले आहे. तुम्ही तळले तरीसुद्धा पांढरे दिसणारे पापड आपले. करूनच पहा नक्की. आणि उपवासासाठी खाल्ले तरी चालेल, उपवास नसला तरीसुद्धा तोंडी लावायला हे पापड तेवढेच चांगले लागतात. चव तर इतकी भारी येते का सुंदर पापड. ज्यांना तांदळाचे पापड खायचे नसतील त्यांनी नक्कीच वरीचे तांदूळ करून पहा. त्याच्यामध्ये साबूत तांदूळसुद्धा घातलेला नाही आहे. त्यामुळे हेल्दी पापड आपले झालेले आहेत. नक्कीच करून पहा. आता आपल्याला तळायचं आहे. 2 दिवसानंतर छान आपले पापड वाळले गेलेले आहेत आणि हे पापड तुम्ही वर्षभरसुद्धा टिकवून ठेवू शकता. 1.5 किलोचे पापड भरपूर होतात. म्हणजे कमसे कम आपल्याला 70, 80, 100 असे पापड झाले असतील. मी तर मोजले नाही, पण भरपूर असे झालेले आहेत. आता तळायलासुद्धा आपल्याला नुसतं टाकायचं आणि काढून घ्यायचं आहे, तेल गरम असलं तर. नाहीतर मग हे पापड पटकनी जळले जातात. त्यामुळे आपल्याला पटापट काढून घ्यायचे आहेत. आणि पांढरे शुभ्र पापड छान तयार झालेले आहेत. आणि ह्या पापड्याला तेलही जास्त लागत नाही मैत्रिणींनो, झटपट होतात तळून. त्यामुळे आता हे पापड तुम्ही वर्षभर टिकून ठेवायचं असेल तर छान प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवा
आणि हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्या, म्हणजे हे पापड आपले वर्षभर टिकतील. पहा किती सुंदर पापड दिसत आहेत, छान पांढरे शुभ्र आणि जिऱ्याचा, आल्याचा, मिरचीचा, मिठाचा इतकी चव अप्रतिम येते त्याची का आपण कुरकुरीत इतके झालेले आहेत हे पापड का नुसतं हात लावला तरीसुद्धा मोडतात. नक्कीच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि आवडलं तर लाईक करा, शेअर करा. तुमच्या मैत्रिणीसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा झटपट पापड करण्याचा. तुम्हाला एक तोडून दाखवते, हे पहा कुरकुरीत किती झालेले आहेत. नुसतं बोट लावलं तरी हा पापड नुसता कुस्करतोय. ह्याचा अर्थ आपला पापड छान कुरकुरीत झालेला आहे. नक्कीच करून पहा. तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का, आणि तुमच्या घरचं चॅनल असलं ह्यासारखं माझे व्हिडिओला कमेंट करत जा. याच्यात काही फरक तुम्हाला वाटत असला तोही सांगू शकता. आपल्याला ना सोडा वापरायचा ना काही वापरायचा, किंवा काय जण पापड खारही वापरतात. असं काही न घालता छान डबल फुगणारे आपले पापड झालेलं आहे, कुरकुरीत असे. बाय मैत्रिणो, आपण भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत पळी पापड वर्षभर टिकणारे आणि पांढरे शुभ्र झालेले आहेत. नक्की करून पहा, आवडतील तुम्हाला. मुलाबाळांना नक्की खाऊन घाला आणि कोणी पाहुणे आले त्यांनाही तळून खाऊ घाला. ताटाची शोभा तर वाढवतात पण दिसायलाही सुंदर दिसतात. बाय मैत्रिणो, भेटूया पुढच्या रेसिपीत. बाय बाय.